रोम रोम भाइयों. तुम्ही म्हणसाल पाटील एवढं नाचत कुठं चालले, तर आम्ही चाललो होतो शेगावला. बोथ्याच्या घाटात एवढा भारी मुवमेंट झाला होता ना, एकच नंबर. वातावरण पाहून पोरं म्हणे एक दर्द भर गाणं झालंच पाहिजे. मग काय, येत तर काहीच नव्हतं तरी कुत्र्यासारखं आरडत होतो. आरडून आरडून तर डायरेक्ट घसा सुकला होता भाऊ. म्हणलं चला चहा तरी घेऊ. चहा घेऊन निघालो आम्ही खामगाव मध्ये. एका मित्राला घेणं होतं, तो कुठं राहतो ते काही सापडत नव्हतं. कसं तरी सापडला भाऊ, पण खूप उशीर झाला होता. त्यानंतर आम्ही गेलो जेवायला. बाबू काय विषय, इथं तर डायरेक्ट भावले होते भाऊ, मोठू पतलूचे. भावले लोकायला येडं करते, पण इथं थोडं वेगळं होतं. आमच्या पोरानं भावल्याला येडं करून टाकलं होतं. म्हणलं चला आता जेवण करून घेऊ. मला इज्जत दिली की मला असाच माज येतो. असू द्या, आमचं कसं आहे, जिथं जाऊ तिथं खाऊ. आम्हाला नाही आबरू, मग आम्ही कशाला घाबरू. मग काय, बाबाचं नाव घेतलं आणि त्याला दणका. जेवण तर लय दाबून झालं होतं राव. म्हणलं आता जिरवलं पाहिजे. मग काय, हॉटेलच्या बाहेर नुसता राडा, फुल येडेचाळी. आमचे येडेचाळी पाहून तर डायरेक्ट रस्त्यावर लोक थांबत होती. त्यानंतर गेलो आम्ही भक्त निवास मध्ये. तिथं आम्ही डायरेक्ट सेलिब्रिटी सारखी एंट्री मारली. तुम्हाला तर माहितीये, आमची गँग जाईल आणि येडेचाळी करणार नाही, असं कधी होईल का? चला भेटू पार्ट 2 मध्ये.